सर्वांना नमस्कार. आपलं मातृत्व या चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लॉग इन म्हणजेच सॅंक्शनिंग ऑफिसर लॉग इनला आपण आज ई साईन रजिस्ट्रेशन बघणार आहोत आणि पेमेंट जनरेशन बघणार आहोत. तर सर्वात आधी मेनू बारमध्ये गेल्यानंतर ई साईन रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर जेव्हा आपण मेनू बारमध्ये जातो आणि ई साईन रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला इथे एक फॉर्म ओपन होतो आणि त्या फॉर्मवर किंवा आपल्या प्रोफाईलला आधार कार्डप्रमाणे नाव अपडेट होणं असणं खूप गरजेचं आहे. कारण की ई साईन रजिस्ट्रेशन करताना आधारनुसार नाव असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच तुम्हाला पेमेंट जनरेशन करता येणार आहे. तर आपण चेकबॉक्सवर क्लिक करणार आहेत. त्यानंतर नाव आधारप्रमाणे असणं गरजेचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल फिमेल असेल. त्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तिथे तुमची प्रकल्पाला कधी रुजू झाले ती तारीख टाकायची. ती तारीख टाकल्यानंतर तुमचा प्रकल्पाचा ॲड्रेस टाकायचा आहे. आपण ॲड्रेस टाकताना प्रकल्पाचा ॲड्रेस ज्या नावाने असेल त्या नावाने तुम्ही टाकू शकतात. आता आधार नंबर टाकल्यानंतर आधार इज ऑथेंटिकेशनचा असा मेसेज येईल तुम्हाला. आधार इज ऑथेंटिकेशनचा मेसेज आल्यानंतर आपण त्याला ओके करणार आहेत. ओके केल्यानंतर तुम्ही प्रकल्पाला ज्या दिवशी रुजू झालेत ती रुजू झाल्याची तारीख आपल्याला इथे टाकायची. रुजू झाल्याची तारीख टाकल्यानंतर सर्वांनी लक्षात घ्यायचं इथे जेव्हा आपण प्रकल्पाला ज्या दिवशी जॉईन झाले तीच तारीख टाकायची. आणि काही लोक काय करतात, जन्मतारीख टाकून देतात किंवा आजची तारीख टाकून देतात. तर असं करू नये कृपया. तर आपण आपल्या प्रकल्पाला ज्या दिवशी रुजू झाले ती तारीख टाकणं खूप आवश्यक आहे. त्यानंतरच आपण ई साईनची प्रोसेस करू शकतो. त्याच्यात तुम्हाला तुमच्या प्रकल्पाचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही प्रकल्पाचं नाव जे असेल तेही टाकू शकतात. आणि त्यानंतर आता ई साईन रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डची कॉपी पण अपलोड करणं आवश्यक आहे. तर आपण बघू शकतो की आपण ही सर्व प्रोसेस स्क्रीनवर केलेली आहे आणि सबमिटचं बटन आपल्याला दिसतंय. तर ते आपण इथे सबमिट करणार आहोत. सबमिट केल्यानंतर आपल्याला जेव्हा सक्सेसफुलीचा मेसेज येतो त्यावेळेस आपण पेमेंट जनरेशन करू शकतो किंवा पेमेंट जनरेशनला आपल्याला लाभार्थी दिसतील. तर आपण जी आता प्रोसेस करतो आहे सबमिट बटनवर क्लिक केलेलं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा एक मेसेज येतो तुम्हाला. सँक्शनिंग ऑफिसर यांनी ई साईन करताना आपली प्रोफाईल अपडेट करायची आहे आणि ती रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुलीचा असा मेसेज आल्यानंतर आपण याच्यानंतर ते SNOकडे जाणार आणि SNO त्याला ॲप्रूव्ह करणार. ॲप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही पेमेंट जनरेशन करू शकतात. तर ही जी प्रोसेस आहे ही खूप महत्त्वाची आहे. तुमच्या आधारप्रमाणे नाव असणं गरजेचं आहे. त्याच्यात कुठलीही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये किंवा एक्स्ट्रा स्पेस जरी दिला गेला असेल तर तुमचं आधार ऑथेंटिकेशन होणार नाही. ही काळजी घ्यायची आपण. आणि यानंतर आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पेमेंट जनरेशन कसं करतात यावर आपण बघणार आहोत. तर पेमेंट जनरेशन करताना कसं करायचं आहे आता, कारण की पेमेंट जनरेशनची प्रोसेस आता NICने म्हणजेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलवर बदलण्यात आलेली आहे. आधी आपण पेमेंट जनरेशन करत होतो तर त्या प्रकारे नाही. आता आपल्याला बघूया की पेमेंट जनरेशन कसं करतो. मेनू बारमध्ये गेल्यानंतर आपण पेमेंट जनरेशन करूया. पेमेंट फॉर फर्स्ट चाइल्ड. तर इथे बघू शकतो आपण पेमेंट फॉर फर्स्ट चाइल्ड फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकतो बेनिफिशरी काउंट. त्यानंतर मेनू बारवर गेल्यानंतर पेमेंट जनरेशनमध्ये गेल्यानंतर आपण पेमेंट फॉर फर्स्ट चाइल्ड सेकंड इन्स्टॉलमेंटसुद्धा बघू शकतो. त्यानंतर आपण परत मेनूमध्ये गेल्यानंतर आपण बघू शकतो की पेमेंट जनरेशनमध्ये पेमेंट फॉर सेकंड गर्ल चाइल्ड. तर अशा प्रकारे आपण सर्वांचे पेमेंट जनरेशन करण्याची पद्धत एकच आहे. तर आपण व्ह्यू टॅबवर जाणार आहोत. इथे व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांची यादी दिसणार आहे. तर आपण व्ह्यू टॅबवर क्लिक केलेलं आहे.
आणि आपण स्क्रीनला पोर्ट्रेटमध्ये बघतो आहे, जेणेकरून मोबाईलवरच बरेचसे लोक कामं करतात. तर आपण इथे आता लाभार्थ्यांची यादी बघतो आहे. आपण बघतो आहे स्क्रीनवर आपल्याला लाभार्थ्यांची नावं दिसतील किंवा त्यांची माहिती दिसेल, त्यांची यादी दिसेल. तर आपण अप्रूव्ह करताना ऑलरेडी आपण त्यांना व्हेरीफाय केलेले आहे, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहे. तर पेमेंट जनरेशन करताना आपल्याला इथे रिजेक्ट पण करू शकतो आपण. जर रिजेक्टचं रिझन असेल, नॉट एलिजिबल असेल किंवा डॉक्युमेंट अपलोडेड नॉट करेक्ट असेल किंवा ऑलरेडी अवेलेबल फुल बेनिफिट असेल, तर तुम्ही इथे रिजेक्ट करू शकतात. परंतु आता सध्या डॉक्युमेंट अपलोडेड नॉट करेक्ट म्हणून तुम्ही रिजेक्ट करू नका. त्या लाभार्थ्याला परत तो सुपरवायझरला दिसणार नाही. तर आणि ॲक्सेप्टमध्ये गेल्यानंतर आपण मॅन्युअली ॲक्सेप्ट करू शकतो. जर बरोबर असतील, तुम्ही व्हेरीफाय केलेला असेल डेटा, तर तुम्ही मॅन्युअली त्याला एक एक करून सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट आणि बॅक टू बॅच लिस्टवर केल्यानंतर तो वापस जसाच्या तसा तो लिस्टमध्ये चालला जाईल. परंतु सबमिट केल्यावर आपण पेमेंट जनरेशन करू शकतो. सबमिट केल्यानंतर आताची प्रोसेस चेंज झालेली आहे. आधीप्रमाणे आपण सबमिट केल्यानंतर पेमेंट जनरेशन होऊन जायचं. परंतु आता आपल्याला जेव्हा आपण ई साईन केलेलं असतं तेव्हा आपल्याला रेड कलरचा बॉक्स येतो. यस प्रोसीड टू ई साईन अँड सेंड दिस रेकॉर्ड फॉर SNO अप्रुव्हल. यावर रेड बॉक्सवर क्लिक करायचं आहे तुम्ही. रेड बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई साईन म्हणजे ई हस्ताक्षर या वेबसाईटला घेऊन जाणार. तिथे गेल्यानंतर आपल्याला ई हस्ताक्षर करावं लागतं. तर आपण इथे बघू शकतो ज्यांचं ई साईन रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांना हा रेड कलरचा बॉक्स दिसतच नाही. परंतु आपण जेव्हा ई साईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यावर क्लिक करणार आहोत, त्यानंतर आपल्याला ई हस्ताक्षरची साईट ओपन होऊन जाते. त्याच्यात आधार नंबर टाकल्यानंतर आपण पेमेंट जनरेशन करू शकतो. व्हर्च्युअल ID असेल त्याच्यानुसार आपण पेमेंट जनरेशन करू शकतो. UID टोकन असेल त्यानुसार आपण पेमेंट जनरेशन करू शकतो. परंतु आपण आज आधार नंबरनुसार पेमेंट जनरेशन करणार आहे. तिथे आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार OTP येणार आहे. गेट OTP करायचं आहे. गेट OTP केल्यानंतर इथे OTP येतो. जो आधारला जो मोबाईल नंबर तुमचा रजिस्ट्रेशन असेल त्या मोबाईलवर OTP जाणार आणि OTP आल्यानंतर यांचं OTP टाकायचं आहे. OTP टाकल्यानंतर खाली एक चेकबॉक्स येणार आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर आधारला जो नंबर तुमचा रजिस्ट्रेशन असेल, परत एकदा सांगतो मी, त्यावर OTP जाणार आणि तुम्हाला फक्त 60 सेकंदाचा टाईम मिळणार आहे OTP टाकण्यासाठी. त्यामुळे OTPचा फोन पेमेंट जनरेशन करताना जवळच ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर OTP टाकून पेमेंट जनरेशन करता येईल. तर आता ही पेमेंट जनरेशनची पद्धत NIC मार्फत बदलण्यात आलेली आहे आणि तुम्ही जेव्हा ई हस्ताक्षरच्या साईडला जाणार, तिथे गेल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आधार OTPवर सिलेक्ट करावं लागेल. आधार OTPवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गेट OTP करावं लागेल. बॉक्स दिसतोय आपल्याला गेट OTPचा, त्याच्यावर क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत खाली OTP टाकायचा आहे. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, आता पेमेंट जनरेशनची प्रोसेस चेंज झालेली आहे. तर आपल्याला आधार नंबरनुसार तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतरच तुम्हाला पेमेंट जनरेशन करता येणार आहे. आता आपण बघूया, गेट OTP केलेलं आहे. आपण बघू शकतो आपल्याला 60 सेकंदाचा वेळ मिळालेला आहे. 60 सेकंदाचा वेळ मिळाल्यानंतर इथे आपण OTP टाकणार आहोत. OTP टाकल्यानंतर इथे खाली आपल्याला चेक बॉक्स दिसतोय. चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे. तर आपण प्रोसेस बघूया. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंच आहे की काय काय होतं आहे. जर 60 सेकंद संपले तर तुम्ही परत काय करू शकता ते आपण पुढे बघूया. आता इथे आपण बघू शकतो टायमर लागलेलं असतं. जे गोल सर्कल तुम्हाला दिसतंय त्याच्यात टायमर चालतं, 60 सेकंद दिलेले असतात. तर आपण काय करू की जर टायमर जरी संपून जातो तर इथे काही तुम्हाला 10 मिनटं थांबण्याची गरज नाही आहे. जशी आपल्याला
इतर ठिकाणी एक OTP आल्यानंतर आपल्याला 10 मिनटं थांबावं लागतं. तर तुम्ही इथे परत रिसेंड करू शकता OTP. रिसेंड केल्यानंतर तुम्हाला परत नवीन OTP येणार आणि नवीन OTP आल्यानंतर तुम्ही इथे जो नवीन OTP येणार आहे रिसेंड केल्यावर तो टाकू शकता आणि तो टाकल्यानंतर तुम्हाला चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकता इथे सेम पेजवर आहेत. आपण आधार नंबर टाकलेला आहे, आधार OTPवर क्लिक केलेलं आहे आणि रिसेंडवर आपण क्लिक करणार आहोत. तर आपण पेमेंट जनरेशन कसं करायचं आहे आपण पुन्हा एकदा बघूया. रेड बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घेऊन जाईल ते आधारच्या वेबसाईटला, म्हणजे हस्ताक्षरच्या वेबसाईटला ई-साईनचा. त्यानंतर CDOC ई-साईन सर्व्हिसेस या पेजवर घेऊन जातं. आधार नंबर टाकणार आहोत आपण. आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP करणार आहोत. इथे 60 सेकंदाचा टाईम परत आपल्याला दाखवतो येतो. तो दाखवल्यानंतर आपल्याला OTP येतो. OTP आल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक केलं आणि त्यानंतर आपण सबमिट केलेलं आहे. तर आपण आता बघू शकतो प्रोसेसमध्ये आपल्याला दाखवतं आहे की ई-साईन इज सक्सेसफुली अँड रेकॉर्ड हॅव सेंड टू SNO, म्हणजे स्टेट नोडल ऑफिसर यांना आपण पेमेंट जनरेशन केल्यानंतर सर्व लाभार्थी ॲप्रुव्हलसाठी पुढे पाठवण्यात आलेले आहे आणि आपलं पेमेंट जनरेशन हे सबमिट झालेलं आहे. आता SNOला ॲप्रुव्हल दिल्यानंतर त्यांचे PMS थ्रू त्यांना लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. तर अशाच नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन समस्या आणि पोर्टलमध्ये जे काही अपडेट होत असतात याच्यासाठी की तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक केलेलं असेल तर जेव्हा काही पोर्टलमध्ये बदल होईल त्या पोर्टलमध्ये बदल झालेल्याचे व्हिडिओ किंवा नवीन माहिती अपडेट झालेली असेल त्याबद्दलची माहिती तुम्हाला लवकरात लवकर तुमचा यूट्यूबला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर आपण जो व्हिडिओ बघितला त्यासाठी आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.